मंडळी नमस्कार. न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो. विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. विशेषतः मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या सभा बैठकांनी वातावरण ढवळून निघालं होतं. परिणामी मराठवाड्यात 8 पैकी 7 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. आता मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा असून जरांगे पाटील किती जागा पाडतात, किती जागा लढतात याचीही चर्चा आता सुरू आहे. सध्या तरी मराठा आरक्षण, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी या प्रश्नांनी मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार व्यापलेला आहे. काही संस्थांनी केलेल्या पाहणीत हेच मुद्दे अधोरेखित होत आहेत. विधानसभा निवडणूक जरांगे फॅक्टर चालणार आणि सत्ताधारी पक्षाला हादरा बसणार असल्याचं अनुमान सध्या ते सांगतायत. सध्या मराठा आरक्षण केंद्रित भूमिकेमुळे कोणते उमेदवार द्यायचे असा निर्णय 2 दिवसांनी घेतला जाणार आहे. पण अंतरवाली सराटी गावाकडे सर्वपक्षीय नेत्यांची रीग लागली आहे. जरांगे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करतानाचे फोटो व्हायरल करणारे नेते आघाडीवर आहेत. जरांगे यांनी अद्याप कुणालाच पाठिंबा दिला नसून कुणीही अपप्रचार करू नये आणि मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मराठा समन्वयकांनी केलं आहे. मराठवाड्यातील मराठा आरक्षण आंदोलनाची आणि विधानसभा निवडणूक प्रचाराची सद्यस्थिती हीच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आणि शेतीचे प्रश्न केंद्रस्थानी असल्याचं विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात निष्कर्ष आहेत. महायुती सरकारनं आरक्षणाचा प्रश्न सामंजस्यानं हाताळला नसल्यानं विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यात जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या 8 संशोधक विद्यार्थ्यांनी सार्थक अंतर्गत 31 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात सर्वेक्षण केलं आहे. एकूण 950 सर्वेक्षण नमुने अभ्यासण्यात आले होते. त्यानुसार सद्यस्थितीत मराठा आरक्षण आणि शेतीचे प्रश्न हेच मुद्दे केंद्रस्थानी आहेत. राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने हा अभ्यास करण्यात आला आहे. जरांगे यांनी आंदोलनातून मराठा समाजाला संघटित केलं असून समांतर आंदोलनांनी ही संघटन टिकून असल्याचं आढळलं आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी शहागड इथून आंदोलनातून जरांगे यांनी सुरू केलेला लढा अंतरवाली सराटी इथं उपोषण करून राज्यभर पोहोचवला. न्यायमूर्ती शिंदे समितीद्वारे हजारो कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं मराठा समाजाला एससीबीसी प्रवर्गातून स्वतंत्र 10% आरक्षण देण्याचा कायदा केला, परंतु सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी जरांगे यांची मागणी आहे. या मागणीचा जोर कायम असून संशोधकांच्या समूहाच्या सर्वेक्षणानुसार मराठा समाज जरांगे यांच्या मागे उभा आहे. कदाचित जरांगे राजकारणात उतरले तर त्याचे काय परिणाम होतील याची चाचपणी करण्यात आली. जरांगे मुख्यमंत्री असण्याला मराठा समाजापैकी 75% नागरिकांची सहमती आहे. या खालोखाल उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कमी प्रतिसाद असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला समाज नाकारू शकतो असं चित्र आहे. 85% लोक महायुती सरकारच्या धोरणावर नाराज असल्याचं दिसतंय. तसंच 68% समाज महाविकास आघाडीवर नाराज आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर 24% लोकांनी समर्थन केलं आहे. लाडकी बहीण योजना लागू असली तरी मराठा आरक्षण, शेतीचे प्रश्न, रोजगार हे मुद्दे प्रभावी असल्याचं संशोधकांचे निष्कर्ष आहेत. या निष्कर्षामुळे प्रस्थापित पक्ष आणि नेते धास्तावले आहेत. जरांगे यांना भेटून पाठिंबा मिळवण्यासाठी गर्दी झाली आहे. जरांगे आपल्यासोबत आणि आपण जरांगे यांच्यासोबत असल्याचं सांगत आहेत. विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवार उभे करावे असं 83% मराठा समाजाला वाटतं आहे. मराठा समाजाचे प्रश्न सरकारने व्यवस्थित हाताळले नसल्यानं लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही फटका बसू शकतो. जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शनाचा राज्यभर प्रभाव पाडला. या मेळाव्यातून जरांगे यांनी आपल्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार गावोगावी बैठका घेऊन जरांगे ठरवतील त्याच उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय गावकरी घेत आहेत. महायुतीच्या नेत्यांना गावागावात विरोध सुरू झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीच्या मातब्बर नेत्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. काही इच्छुकांनी बैठकीतील छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करून उमेदवारी निश्चित झाल्याचा प्रचार सुरू केलाय, परंतु अद्याप कुणालाही उमेदवारी निश्चित झालेली नाही. जरांगे स्वतः उमेदवारांची नावं जाहीर करणार आहेत असं आवाहन सकल मराठा समाजानं समन्वयक जे आहेत ते सुनील कोटकर यांनी केलं आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती, परंतु राज्य सरकारनं जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे जरांगे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथं गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर काही इच्छुकांनी चर्चेची छायाचित्र प्रसारित केली होती. त्यातून उमेदवारी निश्चित झाल्याचा प्रचार सुरू झाला होता. सर्वांना उमेदवारी अर्ज भरण्यास जरांगे यांनी सांगितलेलं आहे. 30 ऑक्टोबर रोजी जरांगे मतदारसंघ आणि उमेदवार घोषित करणार आहेत. त्यामुळे इतर सर्व अफवा असल्याचं कोटकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जरांगे यांची भूमिका पुढच्या 2 दिवसात ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू.